नमस्कार. TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मालेगाव येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मालेगावला पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येणार असल्याचे आश्वासन दिले. आयुक्तालय हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे या निर्णयामुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून विभाजित करून मालेगाव येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात यावी यासाठी 2018 मध्येच तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव दिला आहे. त्या आधीपासूनच मालेगाव पोलीस आयुक्तालयाची मागणी प्रलंबित आहे. याच अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सोमवारी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्थेसाठी मालेगावला पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मालेगाव पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येईल असे आश्वासन दिले आहे. कसा आहे नेमका हा प्रस्ताव? 2018 मध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार 1947 ते 2006 पर्यंत गंभीर स्वरूपाच्या 25 दंगली मालेगावात झाल्या आहेत. सप्टेंबर 2000 मध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. याशिवाय जातीय स्वरूपाच्या लहान सहान घटना सातत्याने घडत असतात. 2011च्या जनगणनेनुसार 5,90,000 तर आज मिती सुमारे 10 ते 12 लाख लोकसंख्या या शहराची आहे. शहराचा वाढता विस्तार व शहरीकरणामुळे दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो. यासाठी मालेगावात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय गरजेचे आहे. नोव्हेंबर महिन्यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही हा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर केला. तोच प्रस्ताव गृह विभागाच्या अपर सचिवांनाही देण्यात आला आहे. या पोलीस आयुक्तालयात कसे असेल मनुष्यबळ बघूयात. 1 पोलीस आयुक्त तथा पोलीस उपमहानिरीक्षक, 3 पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलीस आयुक्त, 32 पोलीस निरीक्षक, 32 सहाय्यक निरीक्षक, 67 उपनिरीक्षक, 166 सहाय्यक उपनिरीक्षक, 237 हवालदार, 260 पोलीस नाईक, 688 पोलीस शिपाई असा सुमारे 1764 जणांचा स्टाफ या पोलीस आयुक्तालयासाठी गरजेचा आहे. आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी शहरातील पोलीस ठाण्यांचीही संख्या वाढवली जाणार आहे. ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले शहर पोलीस ठाणे आझादनगर, आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, छावणी, कॅम्प, किल्ला, तालुका यांच्याबरोबर सायने, सौंदाने, मनमाड चौफुली, सोयगाव, द्याने हे 5 नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींचे अपडेट्स थेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.